नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्याला. तर आता संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजत आले. तर स्वयंपाक पण करायचा आहे थोडासा. त्याच्यानंतर अजून बाकीचे पण थोडंसं उद्याची तयारी करायची मला. तर उद्याची काय तयारी ते तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये पहा. मस्त आहे, रेसिपीच आहे, पण अजून पण भेटेल पाहायला काय काय. चला मग म्हणलं आता व्हिडिओला सुरुवात करा. आज उशीर झाला आहे, संध्याकाळी सुरुवात केली कारण सकाळी काय टाईमच मिळाला नाही, म्हणून म्हणलं चला आत्ता सुरुवात करूया व्हिडिओला. आणि मस्त अशी उद्याचे पण याच्यामध्ये टाकले. आज संध्याकाळपासून तर उद्या दुपारपर्यंत पहा, मग संध्याकाळपर्यंत म्हटलं तरी चालेल. मस्त अशी शूटिंग आहे घेतलेली. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. संध्याकाळचे जेवण वगैरे आवरून घेतले आणि म्हणलं चला थोडासा साबुदाणा भिजत ठेवते. तर उद्या मला साबुदाणा आणि बटाट्याचा किस टाकून पापड करायचे. तर किस वगैरे मी करून ठेवलेला आहे, पण साबुदाणा भिजायचा बाकी होता. तर आता साबुदाणा भिजायला टाकता वेळेस काय करायचं, 2-3 पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आणि सगळं पाणी काढून टाकायचं. त्याच्यानंतर थोडंसं चांगलं पाणी टाकायचं आणि एक बोटाचं जे कांडा असतं ना तेवढं पाणी ठेवायचं, म्हणजे साबुदाणा चांगला पूर्णपणे भिजला जातो. तर आता रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा आणि मग सकाळी करायला घ्यायचं. तर आता हा साबुदाणा मी 3-4 पाण्याने धुवून घेतला आहे. पूर्ण पांढरं खळ जाईपर्यंत धुवून घ्यायचा. मस्त असा सुटसुटीत साबुदाणा होतो. आणि आता झाकण ठेवणारे रात्रभर चांगला भिजू देते आणि त्याच्यानंतर मग बटाट्याचा किस वगैरे सुद्धा मी इकडं धुवून वगैरे करून ठेवलेला आहे. मस्त पाणी टाकून घेते आणि हे सुद्धा झाकून ठेवते. तर अशी थोडीशी तयारी करायला लागते. कुठलंही काम करायचं म्हणलं ना तर आधी तयारी करूनच नंतर करायला लागतं. तर असे कामं संध्याकाळीच करून ठेवले ना तर सकाळी मग करायच्या वेळेस पटकन होतात. आता इथं मी एक कांडभर साबुदाण्यामध्ये पाणी ठेवले आणि झाकून ठेवलं आहे. त्याच्यानंतर इकडं मी किस वगैरे पाडून घेतला होता आणि मस्त धुवून झाकून ठेवलेला आहे. तर हे सुद्धा काम संध्याकाळीच करून ठेवलं. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे जवळजवळ 9 वाजत आले. तर स्वयंपाक वगैरे काय माझा अजून आवरला नाही, पण घरातले थोडेसे कामं आवरून घेतले. तर आणि रात्री साबुदाणा भिजत ठेवला होता. बटाट्याचे किससुद्धा मी धुवून वगैरे झाकून ठेवला होता. तर आता इथं साबुदाणा पण चांगला भिजला आहे आणि मी 2 जागेवर केला आहे थोडा थोडा. आणि इथं पातेल्यामध्ये मी काय केलं, साबुदाणा ज्या डब्याने मोजल्या ना, 1 डबा होता तर मग मी 5 डबे पाणी टाकून घेतलं. तर 5 पटीने पाणी टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं पाणी वाटलं तर काढून ठेवायचं. एक अर्धासा डबा किंवा काय तुमची वस्तू असेल भांडं मोजलेलं साबुदाणा. कच्चा साबुदाणा घेतला ना त्याच भांड्याने 5 कुठलंही भांडं पाणी टाकायचं आणि थोडंसं काढून ठेवायचं. पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतर साबुदाणा टाकून घ्यायचा. तर साबुदाणा टाकताना जरा व्यवस्थित टाका, नाही तर गरम पाणी अंगावर उडू शकतं. त्याच्यामुळं टाकताना थोडीशी काळजी घ्यायची. आता इथं चांगलं चमच्याने एकत्र मिक्स करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं, कारण नाही तर खाली लागन. त्याच्यामुळं थोडं थोडं फिरवत राहायचं आणि मस्त इथं साबुदाणा आपला आता शिजायला लागलेला आहे. तर आता शिजताना काय करायचं, राऊंड राऊंड त्याच्यामध्ये चमचा फिरवून घ्यायचा. तर आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची न टाकता मी टाकणार आहे लाल तिखट. तर लाल तिखट टाकताना काय करायचं, फक्त मिरची वाटायला घ्यायची आणि थोडीशी जाडसर ठेवायची. तर मस्त मी मिरचीसुद्धा इकडं लाल अशी बारीक वाटून घेतली, जास्त बारीक पण नाही करायची. त्याच्यानंतर पूर्ण साबुदाणा शिजला. त्याच्यानंतर मग आता किस टाकून घेतलेला आहे. बटाट्याच्या किसला काय वेळ लागत नाही, त्याच्यावर 15 मिनटं मी शिजवून देणार आहे. आणि नंतर चव पाहायची, थोडंफार कमीच मीठ टाकायचं, कारण हे वाळल्याच्या नंतर थोडंसं खारटवाणे होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं काय करायचं, थोडं मीठ आपलं कमी टाकायचं. आणि त्याच्यानंतर आता ही मी मिरची बारीक करून घेतलेली, एकदम बारीक नाही करायची, थोडीशी जाडसर ठेवायची आणि ती पण टाकून घेतली. आता तुमच्या आवडीप्रमाणे टाका तिखट आणि थोडंसं कमीच टाका, नाही तर काय होईल, पापडी तळायला गेलं ना तर ते ठसका येईल. त्याच्यामुळं थोडंसं प्रमाणामध्येच लाल तिखट टाकायचं आणि एकदम बारीक केलेलं लाल तिखट पण टाकायचं नाही. आबडधोबड मिरची कुटायची आणि नंतर टाकायची. पापड्यांवर खूप छान दिसते ती पण. आणि त्याच्यानंतर मग आता इकडं बारीक गॅस करून मी शिजायला ठेवलं. तर आमची पंचायत असते सुकवण्यासाठी, कारण सुकवायची आम्हाला बिलकुल सोय नाही, पण आता कसं तरी मी सुकवते. तर आता मी आधी इथे बेडशीट आथरून घेतले खाली, त्याच्यावर मी आता कागद आथरणार आहे प्लॅस्टिकचा. तशा पद्धतीने काय होतं, कागद आथरून घेतला आणि मग म्हणलं चला
ह्याचं मिश्रण शिजते किस आणि साबुदाणा तोपर्यंत मी इकडं फ्लावर वगैरे कट करून घेते. मेथीची भाजी, फ्लावरची भाजी करायची आहे. फ्लावरची भाजी बनवायची पातळ आणि मेथीची सुक्की. पण आता स्वयंपाकाची पण गडबड आणि हे पण करून घ्यायचं आहे. पण म्हणलं थोडीशी तयारी करून ठेवते. म्हणजे हे पापड्या एकदा टाकल्या का तर मस्त मग भाजी टाकून घेईन. तर ते शिजतच होतं बारीक गॅसवर. तोपर्यंत मी इकडं कट करून घेतलं मिरची वगैरे मेथीच्या भाजीला, लसूण सगळं काढून घेतलं आणि मेथीची भाजीसुद्धा 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली. मसालासुद्धा वाटलेला होता. तर हा मसाला मी 1-2 दिवसा म्हणजे जास्त वाटून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर तो हाय असा राहतो. जास्त दिवस पण नाही 2 दिवस. तर इथं मी ना रात्री भजे तळले होते, तर त्याचं थोडंसं तेल मी झाकून ठेवलं होतं. त्याच तेलामध्ये आज मी भाजी करणार आहे. आता चला म्हणलं तेच थोडंसं आहे, तर त्याच्यातच भाजी करूया. मस्त फ्लॉवर धुवून टाकला आणि आज वाटण केलेली फ्लॉवरची भाजी बनवली. त्याच्यानंतर मग आता इकडं लगेच पापड करायला घेतलेले आहेत. तर एकदम सोपे आहेत. फक्त चमच्याने 1 चमचा भरून खाली टाकायचं आणि थोडेसे पांगतात ते. त्याच्यानंतर ते बरोबर थंड झालं ना तर आळून जातं. आता बेडशीट पण सारखंच, फुलं पण सारखेच पांढरे, त्याच्यामुळं पापड व्यवस्थित दिसत नाहीत. पण खूप छान झाले होते. पण आता अजून काय सुकले नाहीत. तर आता मला 2-4 दिवस हे पापड सुकवून घ्यायचे आहेत. तर उन्हाचा थोडासा आमच्या इकडं प्रॉब्लेम आहे. बाहेर भरपूर ऊन आहे, पण जागा नाही सुकवायला. त्याच्यामुळे मी आता हे 1 दिवस घरामध्येच सुकवून देणार आहे. बाहेर जर कुठं नेलं तर खूप धूळ बसते. त्याच्यामुळं ओलं असल्यामुळं मग घरात थोडेसे फॅनच्या हवेमध्ये सुकून द्यायचं. त्याच्यानंतर 2 ते 4 उन्हाने चांगले हे पापड किंवा पापड्या कडकडीत वाळवून घ्यायच्या. तर आता इथे हे मी आज असेच ठेवणार आहे. त्याच्यानंतर सगळे भांडे वगैरे घासून घेतले. कुठलंही काही वाळवणाचा पदार्थ केला तर भांडे पडतातच. तर मग आता उद्या पाडवा आहे, त्याच्यामुळं म्हणलं चला थोडंसं सामान पण मला आणायचं होतं मधून. तर इथं आलेलं आहे छोटंसं आमच्या इथं डेली मार्ट आहे. तर तिथंच मग निरमा वगैरे घरातला संपला होता. साबण पण नव्हत्या. भांड्याच्या साबण पण घ्यायच्या होत्या. त्याच्यानंतर साखर पण संपलेली. असं थोडंसं सामान पण घ्यायचं होतं. तर म्हणलं चला थोडंसं जवळच जाऊया. तर आता इकडं आलेला होता आम्ही डेली मार्टमध्ये. तर ते इथं आम्ही आता बिस्किट पुडे हे सगळं आहे. तिथं काय पाहिजे ती वस्तू मिळते. तर असं चाललेलं आहे पाहायचं काम. काय काय लागतंय ते घेत होतं आता. तर जे वस्तू लागेल तीच घ्यायची. कारण आता इथं काय सगळंच असतंय, त्याच्यामुळं फक्त तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. तर मस्त असं इथं सगळं साबण वगैरे मिळतं. त्याच्यानंतर साखर पण आमची संपली होती, तर साखर पण घ्यायची होती. आणि इथं खाली पण साबुदाणा वगैरे जे काय पाहिजे ते मिळतं. तर असं आमचं चाललं होतं बघत-बघत घ्यायचं. त्याच्यानंतर मग इकडं आता निरमा पावडर वगैरे आमची संपली होती, तर आम्ही सर्फेक्स निरमा पावडर वापरते मी. तर ती पण 1 पॅकेट घेतली. त्याच्यानंतर इकडं गहू, तांदूळ हे असं काय-काय ठेवलेलं आहे उघडं. जर सुट्टं कुणाला पाहिजे असेल तर ते पण मिळतं किंवा पॅकिंगचं पण मिळतं. त्याच्यानंतर साबण संपल्या होत्या, तर साबण पण घेतल्या. अंगाच्या साबण, कपड्याच्या, त्याच्यानंतर निरमा पावडर, कोलगेट. तर ह्या अशा वस्तू किरकोळ थोड्याशा घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळं आम्ही गेलो होतो. तर आता उद्या पाडवा आहे, त्याच्यामुळं थोडीशी तयारी पण करायला लागेल. सणाची हार, फुलं वगैरे पण घ्यायचेत अजून. पण आता इथलं सामान घेतल्याच्या नंतर मग हार फुलावाल्याकडे जाणार आहेत. कारण आता उद्या नवीन वर्षाचे गुढीपाडवे म्हणजे गुढीचं पण हे करायचं आहे, गुढी उभारायला लागेल. त्याच्यामुळं मग घरात पण लागतं काय-काय. तर म्हणलं चला थोडंसं घेऊन येऊया. आता इथं साबणा-बिबणा घेतल्या, भांड्याची साबण घेतली, तर भांड्याच्या विमबार साबणा मी वापरते. खूप छान भांडे निघतात विमबार साबणाने पण. आणि कपड्यांना तर सर्फेक्स साबण लावते. कधी मशीनमध्ये असलं तर लिक्विड असते. पण आता ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या तर पाहिजेतच. तर असं मग माझं पाहायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर मग सगळं सामान आम्ही घेतलं आणि बिल काउंटरवर आलोत. तर तिथं बिल वगैरे करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर परत पुढे बाजारात पण जायचं होतं अजून. तर आता इथंच एक-एक वस्तू जशी लक्षात येईल तशी आम्ही घेत होतो. मसाले वगैरे सगळं मिळतं इथं जे पाहिजे ते. पाणीपुरीचा मसाला, त्याच्यानंतर दूध वगैरे काय पण जे वस्तू पाहिजे ती भेटतं इथं आणि जवळच आहे. त्याच्यानंतर हार फुलं वगैरे घेतले, घरी आलो. तर आता उद्याच्याला गुढीला आंब्याची पानं, त्याच्यानंतर तोरण, फुलं, लिंबाच्या पानाचा डाळा हे सगळं लागतं. त्याच्यामुळं मग ते पण आम्ही विकत आणलं आणि हे थोडंसं सामान आणलं. आता हे मी काढून ठेवते, अजून स्वयंपाक करायचा आहे मला. तर स्वयंपाकामध्ये आज मी साधं सिंपलच बनवणार आहे पटकन.
तर आता उशीर पण झाला आहे, 7:30-8 वाजत आले, तर यायला उशीर झाला थोडासा. आता स्वयंपाक करून घेते, त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे करून परत आता दुसऱ्या दिवशीचं. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ तो कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओसुद्धा पाहत जा. तर आता इथं मस्त हे सगळं सामान मी आंब्याचे पानं वगैरे धुवून घेतले तर आणि ते थोडा वेळ बाहेर ठेवणार आहे, कारण त्याचे पाणी सगळं सुकलं पाहिजे. फुलं वगैरे सगळं फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि मग सकाळची परत तयारी. तर आता उद्या गुढीपाडवा आहे, त्याच्यामुळं लवकरच उठायला लागेल. सगळं झाडून लोटून पारुशे कामं. तर आता नवीन वर्षाची उद्यापासून सुरुवात होती. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा.